नमस्कार. हॉस्पिटलमध्ये असलेल्या सत्यावर उपचार सुरू असताना तिथे आलेला पंकज म्हणत असतो, "काय यार, हा सत्य अजून जिवंत आहे?" हे वाक्य ऐकल्यावर रवी म्हणत असतो, "पंकज दादा, काय बोलतोयस तू हे?" त्यावर पंकज म्हणत असतो, "ए रव्या, जास्त शहाणपणा करू नको तू." तेव्हा रवी म्हणत असतो, "पंकज दादा, तू असं बोलूच कसं शकतोस? सत्यदादा भाऊ आहे आपला." त्यावर पंकज म्हणत असतो, "भाऊ असेल तुझा, माझा नाही." त्यावर मात्र आता मागून आलेले सुधाकर म्हणत असतात, "पंकज, काय बोलतोयस तू हे?" आणि अशातच आता पंकज एकदम शॉक होतो, कारण त्याला माहितीच नसतं की मागून सुधाकर येत आहेत. अशातच आता सुधाकर जवळ येतात आणि म्हणत असतात, "पंकज, असली भाषा बोलून तू काय सिद्ध करतोयस माहितीये का? की तुला खरंच सत्याविरोधात खूपच चीड आहे." त्यावर पंकज म्हणत असतो, "पप्पा, खरं तर तुम्हाला माहिती आहे, या सत्याला मी अजिबातच पसंत करत नाही. फक्त मम्मापायी मी त्याला सहन करतोय." अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात, "एक गोष्ट लक्षात ठेव, सत्यजित हॉस्पिटलमध्ये आता मृत्यूच्या दाराशी आहे. तिथे असतानाही तू जर वाईट बोलत असशील ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझा हात उठेल हा." त्यावर पंकज म्हणत असतो, "पप्पा, जाओ, असल्या प्रकारची धमकी मला देऊ नका." आणि अशातच आता तिथे आलेली रिया म्हणत असते, "पंकज दादा, अशा प्रकारचं वागणं बरं नव्हे." त्यावर पंकज म्हणत असतो, "रिया, आता तुझ्या नवऱ्याने शहाणपणा केला, तूही शहाणपणा करणार का? लक्षात ठेव, शहाणपणा अजिबात करू नकोस." आणि अशातच आता थेट रिया गप्प बसलेली असते. अशातच आता पंकज काउंटरवर गेलेला असतो आणि तिथे म्हणत असतो, "हा जो सत्या नावाचा पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्याला लवकरात लवकर गचकून टाका." हे वाक्य आतमध्ये शिरलेल्या मीराने ऐकलेलं असतं आणि मीरा म्हणत असते, "काय काय बोललास तू पंकज?" त्यावर पंकज म्हणत असतो, "कुठे काय?" आणि अशातच आता मीराने थेट पंकजची कॉलर धरलेली असते आणि मीरा म्हणत असते, "एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याला जर काही झालं ना, तर मात्र तुला उलट टांगून मिरचीची धुरी देईन, आणि तोपर्यंत जोपर्यंत तुझा जीव जात नाही." हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, "अरे वा, उलटा चोर कोतवाल को डाटे." काय केलंय काय मी असं? असल्या प्रकारची धमकी द्यायच्या आधी 10 वेळा विचार कर मीरा." त्यावर मीरा म्हणत असते, "एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, आता माझ्या हातात असं काहीतरी आहे ना, जे जर मी बाबांना दाखवलं ना, तर बाबा तुझी अवस्था अत्यंत बिकट करतील." त्यावर पंकज म्हणत असतो, "मला कसल्याही प्रकारची भीती दाखवू नको, नाही घाबरत मी, जा, काय करायचं ते कर." असं पंकजने म्हणताच आता थेट तिथे रिया आलेली असते. रिया म्हणत असते, "मीरा बहिणी, या पंकज दादाचा माज उतरवण्याची वेळ आली आहे. आत्ताच्या आत्ता तुझ्या हातामध्ये असलेला तो फोन मला दे." त्यावर मीरा म्हणत असते, "रिया, घे तुझा फोन. अगं, तू तर घरीच विसरून आली होतीस." त्यावर रिया म्हणत असते, "मीरा बहिणी, फोन मी घरी विसरले नव्हते, तर हा पंकज दादा मम्माशी जे काही बोलत होता, त्या दोघांचं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय." हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, "ए रिया, हे काय केलंस तू?" त्यावर रिया म्हणत असते, "तुझं आणि मॉमचं खरं सत्य आता सगळ्यांसमोर येणार आहे. सत्यादादाला मारण्याचा जो काही प्लॅन तुम्ही रचला होता ना, त्या प्लॅनमध्ये तुम्ही तर सक्सेस झालात आहात, पण सत्याचा जीव अजूनही गेलेला नाहीये. का माहितीये का? तुमच्यासारख्या नालायकांना पुरून उरण्यासाठी सत्यदादा अजूनही जिवंत आहे आणि ठणठणीत बरा देखील होईल." हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट आता पंकजला खूपच धडकी भरते. पंकज म्हणत असतो, "बाप रे, आता तर सपशेल वाट लागली." आणि अशातच आता पंकज रियाच्या हातातील मोबाईल खेचून घेत असतो. तेवढं आपण पाहतोय रवी पुढे येतो आणि म्हणत असतो, "पंकज दादा, काय करतोयस तू हे? रियाचा मोबाईल तू का खेचतोयस?" त्यावर पंकज म्हणत असतो, "ए रव्या, तू मध्ये पडायचं नाही या, चल बाजूला हो." त्यावर रवी म्हणत असतो, "मध्ये का पडू नको? तू माझ्या बायकोच्या हातातील मोबाईल का खेचतोयस?" त्यावर पंकज म्हणत असतो, "कारण तुझ्या बायकोने उचापत्या केल्यात, माझा आणि मॉमचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय." त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो, "असं काय आहे काय त्या व्हिडिओमध्ये की तुझी एवढी घाबरगुंडी उडाली आहे?" त्यावर पंकज म्हणत असतो, "रवी, एक गोष्ट लक्षात ठेव, मोठ्या भावाशी बोलतोयस तू, त्यामुळे जरा तोंड सांभाळून." त्यावर रवी म्हणत असतो, "पंकज दादा, एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर तू काही चुकीचं वागला नसशील तर तुला घाबरायची गरज नाहीये, आणि जर तू चुकीचं वागला असशील तर तुला मात्र शिक्षा मिळणारच." "रिया, काय आहे काय त्या मोबाईलमध्ये?
त्यावर रिया म्हणत असते, रवी, या मोबाईलमध्ये सत्याला मारल्याचा संपूर्ण डेटा आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रवी म्हणत असतो, काय म्हणजे पंकज दादा? आणखी कोण? त्यावर रिया म्हणत असते, आणखी कोण काय, आपली मॉम. हे वाक्य ऐकल्यावर आता रवी म्हणत असतो, म्हणजे मॉम आणि पंकज दादा दोघांनी मिळून सत्यदादाला मारण्याचा प्रयत्न केलाय का? त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, ए रिया, तुला आधीच सांगतोय, तो मोबाईल माझ्या तावडीत दे, मला तो व्हिडिओ डिलीट करायचा आहे. त्यावर पंकजला मागे ढकलत रवी म्हणत असतो, पंकज दादा, आता हे काय शक्य नाही. हा मोबाईल आता थेट पप्पांपर्यंत जाणार. पप्पांनी हा व्हिडिओ पाहिला ना का त्यांनीच काय तो निर्णय घ्यायचा आहे. अशातच आता रवीने तो मोबाईल थेट आपल्या हातात घेत सुधाकर म्हणजे स्वतःच्या वडिलांसमोर तो व्हिडिओ प्ले केलेला असतो. रवीने प्ले केलेला व्हिडिओ सुधाकर पाहत असतात आणि त्याच दरम्यान सुधाकर म्हणत असतात, पंकज, काय आहे का हे सगळं? त्यावर पंकज म्हणत असतो, पप्पा, अहो आजकाल AI चा जमाना आहे, तुम्हाला तर माहिती आहे. 2 फोटो एकत्र केले की आपल्याला हवा तो प्रॉम्प्ट टाकायचा आणि हवा तसा व्हिडिओ बनवून घ्यायचा. अहो हेच चाललंय सगळीकडे आणि ह्या रियाने देखील हेच केलं आहे. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, पंकज दादा, असल्या प्रकारचं खोटं नाटो व्हिडिओ मला बनवता येत नाही आणि मी असला व्हिडिओ का बनवू? त्यावर पंकज म्हणत असतो, तू व्हिडिओ का बनवशील याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण निश्चितच तू मला अडकवण्याचा प्रयत्न करते. आता त्या व्हिडिओमध्ये निरूपा आणि पंकज जे काही बोलत आहे हे सुधाकर यांनी स्पष्टपणे ऐकलेलं असतं आणि मग सुधाकर म्हणत असतात, पंकज, काय आहे का हे सगळं? म्हणजे तू इतक्या खालच्या थराला गेलास? त्यावर पंकज म्हणत असतो, पप्पा, तसं बघायला गेलं तर हा सत्या आपलं रक्त नाहीच आहे, मग तुम्हाला इतका त्रास का होतोय? त्यावर सुधाकर यांनी आता मागचा पुढचा विचार न करता पंकजच्या सटकन कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, नालायका, ते माझं रक्त नसलं ना तरी ते माझा जीव वाचवण्यासाठी, माझी तळमळ बघण्यासाठी अक्षरशः काही करू शकतं, पण तू माझं रक्त असूनही मला काडीचीही किंमत देत नाही. त्यावर पंकज म्हणत असतो, पप्पा, अहो तुम्ही मला थोडा वेळ तरी द्यायचा. कधी माझ्याशी बसून तुम्ही थोडा वेळ गोड बोलण्याचा प्रयत्न केलात का? नाही ना? पण त्या सत्याशी तुम्ही एनी टाइम गोड बोलत असता, जसं काही तो गुळ आहे, एकदम गोळ गुमटा. त्यावर मात्र पंकजला आता बाजूला करत सुधाकर म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलास ना तर उभा चिरीन तुला. त्यावर पंकज म्हणत असतो, पप्पा, या वयामध्ये हे सगळं तुम्हाला शोभत नाही या. आणि अशातच आता सुधाकर यांना खूप चीड आलेली असते. सुधाकर यांनी पंकजच्या साटकन कानाखाली दिल्यावर असं म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली माझ्या सत्यजितला अशा प्रकारे ॲक्सिडेंट घडून आणण्याची? त्यावर पंकज म्हणत असतो, पप्पा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो, हा इथून घरी जाऊच शकत नाही, कारण इथेच मी त्याला मारणार आहे. त्यावर मात्र सुधाकर यांनी मागचा पुढचा विचार न करता बाजूला असलेली चेअर पंकजच्या कंबरट्यात घातलेली असते आणि पंकज आडवा पडतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पंकज हातापायी करण्यावर आलेला असतो आणि अशातच रवी देखील पंकजला भिडतो आणि म्हणत असतो, एवढी मस्ती वाढली तुझी, पप्पांवर हात उचलतोस तू. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, बाप असेल तुझा, पण तो महापाप आहे, तो त्या सत्याच्या बाजूने आहे आणि माझ्या विरोधात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय बोलावं आता थेट पंकजच्या तिथे आलेल्या निरूपाला समजलेलं नसतं आणि निरूपा म्हणत असते, काय चाललंय तुमचं, माझ्या बबड्याला काहून मारताय तुम्ही? त्यावर सुधाकर म्हणत असतात, निरूपा, फक्त या तुझ्या बबड्याला नाही तर तुला देखील आता लाथाबुक्क्यांनी मारणार आहे, मी चपलेने झोडणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, डोकं फिरलंय का तुमचं? भर हॉस्पिटलमध्ये असं काय बोलताय तुम्ही, लाज वाटत नाही तुम्हाला? त्यावर सुधाकर म्हणत असतात, लाज मला नाही, तुला वाटली पाहिजे. काय वागली आहेस तू, स्वतःच्या पोराशी काय वागली आहेस तू? त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो, मम्मा, हे त्या सत्याबद्दल बोलतायत, सांग त्यांना सत्या तुझा मुलगा नाहीये म्हणून. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, आता हे काय यांना वेगळं सांगू का? त्यावर सुधाकर म्हणत असतात, मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये निरूपा, आता तुझं थोबाड मी माझ्या चपलेने फोडणारच. आणि अशातच आता सुधाकरांनी चप्पल काढलेली असते आणि निरूपाला भिरकवून लिहिलेली असते. निरूपा म्हणत असते, तुमची इतकी हिंमत,
आज तुम्ही मला चपलेन मारताय. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, हो, हे सगळं मला खूप आधी करायला हवं होतं, पण मी स्वतः विचार करायचो येत्या काळामध्ये बदलशील, पुढच्या काळामध्ये बदलशील, पण तू काही बदलायचं नावच घेत नाही. आणि अशातच आता पंकजला समोर आणत सुधाकर म्हणत असतात, या नालायकासाठी तू त्या सत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास का? आणि कोणाच्या बाबतीने? तर या पंकजच्या. अरे या पंकजची एक तरी कर्तृत्वान गोष्ट सांग मला. त्यावर मात्र आता निरूपाने गप गुमान तोंडात बोटं घातलेली असतात आणि लगेचच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, निरूपा, आत्ताच्या आत्ता घरी जायचं, सगळं सामान पॅक करायचं आणि घर सोडायचं. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, प्लीज असं वागू नका. कुठे जाणार मी? कोण आहे कोण तुमच्याशिवाय? त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, हो पप्पा, मलाही तुमच्याशिवाय कोणच नाहीये. नका मला आणि माझ्या मम्माला बाहेर काढू. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अरे कुत्र्या, काढणार म्हणजे काढणार, तू फक्त बघ आता मी काय करतो. आणि अशातच आता ते दोघं हॉस्पिटलमधून घरी गेलेले असतात. मीरा म्हणत असते, बाबा शांत व्हा. आणि अशातच आता थेट सत्याला रक्त दिल्यामुळे शुद्ध आलेली असते आणि फत्याशी थेट घरातले सगळे बोलत असतात. सत्या म्हणत असतो, माझी निरूपा आई कुठं आहे? त्यावर पंकजला आणि निरूपाला घरी पाठवलं आहे असं आता थेट मीराने म्हणताच सत्या म्हणत असतो, निरूपा आईला बोलवा ना, मला त्याशी बोलायचं आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, सत्याजीत, आम्ही सगळे इथे असताना तुला निरूपाशीच नेमकं काय बोलायचं आहे? त्यावर सत्या म्हणत असतो, मला माहिती आहे, माझ्या निरूपा आईने माझ्यासाठी काही ना काही व्रत किंवा प्रार्थना केली असेल, त्यामुळेच तर मी आज जगलोय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा मनातल्या मनात बोलत असते, किती तुमचा हा आत्मविश्वास, पण खरा तुमचा जीव कोणामुळे वाचलाय हे जेव्हा तुम्हाला कळेल, तुम्हाला एक वेगळाच धक्का बसेल. आणि निरूपाने तुम्हाला वेगळाच एक आश्चर्यकारक धक्का तर दिलेलाच आहे. अशातच आता रवी म्हणत असतो, सत्या दादा, आता तू लवकरात लवकर बरा हो. त्यावर सत्या म्हणत असतो, हे रव्या, मी बराच आहे, काही झालेलं नाही मला, फक्त एक पाकिट रक्त चढवलंय, बाकी काय नाही. अशी 4 पाकिट रक्त परत देऊ शकतो मी. त्यावर लगेचच आता सत्याचे वडील म्हणत असतात, अरे सत्यजित, किती कॉमेडी करणार आहेस तू, काहीतरी लेवल ठेव कॉमेडीची. आणि अशातच आता रिया रवीला म्हणत असते, रवी, आपल्याला लवकरात लवकर पुढचं काय ते बघायला हवं, कारण मॉम आणि हा पंकज घरी जाऊन काय करतील काय सांगता येत नाही. त्या रवी म्हणत असतो, पप्पा, मी काय म्हणतो, माझ्याबरोबर घरी चला, आपण काय ते बघू. सुधाकर आणि रवी घरी आलेले असतात आणि इकडे घरात दोघंही निरूपा आणि पंकज बोलत असतात. सुधाकर आल्याला म्हणत असतात, तुम्हा दोघांना जे सांगितलं ते अजून केलं नाहीत तुम्ही, सामान बांधा आणि निघा. त्यावर मात्र ते दोघं ठामपणे म्हणत असतात, नाही जाणार, आम्ही देखील या घरात राहतो, या घरातले सदस्य आहोत. त्यावर मात्र सुधाकरांनी आता पंकजला कुत्र्यासारखं तुडवलेलं असतं. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, माझ्याजवळ काय येत आहे तुम्ही? त्यावर सुधाकर म्हणत असतात, 2 हात तुला देखील मारतो, मग तुला कळेल काय चूक आहे तुझी. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, काही गरज नाहीये माझ्यावर हात उचलायची, मी जाते इथून. आणि अशातच आता निरूपा तिथून लगेचच उठते. पंकजच्या कमरेटात 2 लाथा घातल्यावर पंकज दाराबाहेर गेलेला असतो आणि तो म्हणत असतो, मम्मा, मम्मा बोल ना तू काहीतरी, मला कुठेच नाही जायचंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, अहो असं काय करताय? अहो तुम्ही आपल्या मुलाला घराबाहेर कसं काढू शकता? त्यावर सुधाकर म्हणत असतात, अगं लाजगे, फक्त मुलाला नाही तर मुलाच्या आईशीला, तुला देखील घराबाहेर काढतो आणि चांगला फटका देतो. इकडे आपण पाहतोय आता मीरा रिया देखील घरी आलेले असतात आणि अशातच आता मीराच्या हातापाया पडण्याचा प्रयत्न ही निरूपा करत असते, पण लगेचच सुधाकर म्हणत असतात, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आणि सुधाकरने थेट आता या निरूपा आणि पंकजला लाथ मारून घराबाहेर ढकललेलं असतं. निरूपा आणि पंकज दाराबाहेर उभं राहून, आम्हाला आत घ्या, आत घ्या, आम्ही कुठे जाणार असं वरडत असतात. त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात, दोघांनी मिळून रस्त्यावर बसा, भिका मागा, आता काय करायचं ते करा, पण या घरात तुम्हाला स्थान नाही. त्यावर पंकजला सटासट कानाखाली मारत निरूपा म्हणत असते, बघितलास, तुझ्यामुळे काय दिवस आले आज माझ्यावर. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, फक्त तुझ्यावर नाही तर माझ्यावर देखील. त्यावर निरूपा म्हणत असते, पण या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो, मम्मा, अगं सगळं कसं काय तू माझ्यावर ढकलतेस? त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकजला शेवटी निरूपाने असं म्हटलेलं असतं, आता काही कर, मला या घरातून बाहेर पडायचं नाहीये, मला घरात जाण्यासाठी काहीतरी आयडिया दे.
त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा माझ्यापेक्षा तर तू हुशार आहेस. अशातच आपण पाहतोय आता निरुपा मीरा आणि रियाला रिक्वेस्ट करत असते, पण दोघांनीही या दोघांना अजिबातच भीक घातलेली नसते. इकडे आपण पाहतोय आता सत्याला जेव्हा हे कळतं, सत्या म्हणत असतो, बाप काय करतोयस तू हे? निरुपा आईला कशाला घराबाहेर काढलं तू? त्यावर सत्याला फोनवर त्याचा बाप म्हणत असतो, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दोघांनी जे काही केलंय ना त्यासाठी ही शिक्षा खूपच कमी आहे. फक्त मी त्यांना घराबाहेर काढलंय. माझ्या मनात तर असं आहे की त्यांना खरंच उलट टांगून मिरचीची धुरी द्यावी. त्यावर सत्या म्हणत असतो, बाप इतकं काय वाईट वागले त्या दोघं? त्यावर मीरा म्हणत असते, तुम्हाला यातलं काही माहिती नाहीये, तुम्ही ठणठणीत बरे व्हा, मग सगळं काही सांगेन. त्यावर मात्र सत्या म्हणत असतो, अरे हे काय चाललंय, तुम्ही काही गोष्टी माझ्यापासून लपवायला लागलात. त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो, दादा दादा शांत हो यार, तुला तर माहिती आहे आपलं पंकज दादा कसा आहे, त्याच्या डोक्यात कधी काय सांगता येत नाही. आणि नेमकं असंच काहीतरी त्या डोक्यात आलं आणि तो महाभयंकर चूक करून बसलाय, म्हणून तर बाबा त्याच्यावर चिडलेत आणि बाबांनी त्याला घराबाहेर काढलंय. त्यावर सत्या म्हणत असतो, अरे लहानांकडूनच चुका होतात ना, मोठ्यांनी माफ करायचं असतं, बापाला एवढं एवढं कळत नाही का? त्यावर मात्र आता रिबी म्हणत असतो, हे बघ सत्या दादा, ते सगळं जाऊ दे, आता तू लवकरात लवकर बरा हो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सत्याला अजूनही या पंकज आणि निरुपाने काय केलं हे माहीत नाही आणि तो अजूनही निरुपाच्या बाजूने आहे. पण ज्यावेळी सत्याला कळेल की या निरुपा आणि पंकजने याच्या विरोधात काय डाव ऐकलाय, त्यावेळेला सत्याने नेमकं काय करायला पाहिजे, कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.